मुसळधार पावसामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार, तर सोलापूर अहिल्यानगरमधली पूरस्थिती गंभीर। सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीचं रौद्र रूप, गेल्या 70 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच सीना तुडुंब। झी 24 तासचा ग्राउंड रिपोर्ट। दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती। शरद पवारांकडून अतिवृष्टीची भीषणता अधोरेखित, तातडीने मदतीची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारचं असल्याचं मत। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अमित शहांना विनंती करणार असल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले। धाराशिवच्या परंडामध्ये पुरात अडकलेल्या 5 जणांची केली सुटका। एनडीआरएफचे निकष बाजूला, शेतकऱ्यांना मदत करा, ओमराजेंची सरकारकडे मागणी। अजित पवार मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता। मराठवाड्यातल्या पूरस्थितीमुळे अजित पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द। मराठवाड्यात पावसाचा हाहाकार। शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत करणार कृषी मंत्री दत्ता भरणेंची झी 24 तासला माहिती। शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, भरणेंचं आवाहन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1300 कोटींची मदत जाहीर। मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय, 32 लाख शेतकऱ्यांना मदत। रायगडमधल्या गोंदावमध्ये मेंढ्यांच्या झुंजी लावून जुगार। रायगड पोलिसांकडून 75 जणांवर कारवाई। कारवाईमध्ये 1,37,00,000 मुद्देमाल जप्त। मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी। अज्ञाताकडून रेल्वे स्टेशनवर मुंब्रा देवीचा फलक। सीसीटीव्हीच्या मदतीने अज्ञाताचा शोध सुरू। आणि अमेरिकेच्या H1B व्हिसाला चीनच्या K व्हिसाची टक्कर। जगभरातल्या कुशल कामगारांचं व्यावसायिकांना देशात येण्यासाठी साथ।